नमस्कार, पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कवळ्या फणसाची भाजी। तर ती कशी बनवायची तर पाहूयात। इथे मी कवळा फणस घेतलेला आहे। पहिले मी एका वाटीत थोडंसं तेल घेत आहे, ते माझ्या हाताला लावत आहे आणि सुरीला लावत आहे, कारण त्याचे फणसाचे चीक हे हाताला लागू नये व सुरीला चिटकू नये यासाठी मी तेल लावलेलं आहे। तर मी आता फणस आहे ते काटे काढून घेत आहे फणसाचे। कोवळ्या फणसाची भाजी ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। फणसाचे काटे हे काढून झालेले आहेत। फणसाचे तुकडे करून घेतलेले आहेत। फणसाचे तुकडे स्वच्छ धुवून घ्यावेत। फणसाचे तुकडे हे कुकरला ठेवून 3 ते 4 शिट्या द्याव्यात। कुकर आपला गार झालेला आहे, तर आपण आता फणसाचे तुकडे ताटामध्ये काढून घेऊयात। फणसाच्या भाजीसाठी वाटण तयार करूयात। अर्धी वाटी भाजलेले कारले, 2 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी खोबऱ्याचे तुकडे तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे। फणस हा चांगला आपला शिजलेला आहे, तर ते आपण हाताने कुस्करून घ्यायचा आणि मधला पावाचा भाग हा फेकून द्यायचा आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 7 ते 8 लसूण पाकळ्या, कढीपत्ता फोडणीला टाकलेला आहे, 2 बारीक चिरलेले कांदे, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। 2 चमचे कांदा लसूण चटणी, खोबरे, कारले आणि 2 लसूण पाकळ्या याचं वाटण केलेलं ते ह्याच्यात टाकायचं। आता यात उकडलेला कुस्करलेला फणस टाकायचा आहे, चिरलेली कोथिंबीर, चांगले एकत्र मिसळून घ्यायचं आहे। झाकणावरती पाणी ठेवून 5 ते 6 मिनिटं वाफ द्यायची आहे आणि आपली
कोवळ्या फणसाची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।